तेल गरम करायला ठेवले. आता त्याच्यामध्ये मी चिप्स टाकून देते. पाहू शकता किती छान फुललेले आहे. पांढरे शुभ्र आपले असे चिप्स तयार झालेले आहेत. हे आहेत आपले चिप्स. पांढरे शुभ्र असे चिप्स झालेले आहेत आणि खुसखुशीतही असे चिप्स आपले झालेले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्कार, मी स्नेहल. तर आज मी तुम्हाला छान असे वर्षभर टिकणारे बटाट्याचे चिप्स करून दाखवणार आहे. पांढरे शुभ्र असे. तर मी अशा पद्धतीने बटाटा घेतलेला आहे. बटाटा काय करायचा, जाड सालीचा घ्यायचं नाही. बटाटा घेताना आपण थोडीशी अशी साल काढून घ्यायची. तो जर पांढरा असेल तर आपले बटाटे वेपर्स खूप छान पांढरे होतात. तर मी आता काय करते, याची साल काढून घेते. अशा पद्धतीने मी साल काढून घेतलेली आहे. आता मी काय करते, याचे चिप्स पाडून घेते. अशा पद्धतीने चिप्स पाडून घ्यायचे. हे वाले अशा पद्धतीने चिप्स करून घ्यायचे आपल्याला. अशा पद्धतीने मी सर्व चिप्स तयार करून घेते. छान असे चिप्स पाडून घेतलेले आहे. पाहू शकता किती पांढरे शुभ्र दिसतात. काय करायचं आपण आता, मी तुरटी घेतलेली आहे. तुरटी अशी 3 ते 4 वेळा अशी फिरवून घेणार आहे आणि रात्रभरासाठी मी हे झाकून ठेवणार आहे. म्हणजे आपले काय होतात, हे चिप्स जे आहेत ते असे कडक होतात आणि चिप्स आपले पांढरे शुभ्र होतात. पाहू शकता सकाळी आपले चिप्स कसे कडक असे छान असे झालेले आहेत. तर आता हे मी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि आपण ते चिप्स करून घेऊया. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला तर उकळी आलेली आहे, यायला लागलेली आहे. त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते. खडे मीठ वापरलेलं आहे. खडे मीठाने चव छान लागते. तुम्हाला आवडत नसेल बारीक टाकलं तरी चालेल. थोडंसं हलवून घेते. मीठ विरघळले की ह्याच्यामध्ये मी चिप्स टाकून घेते. पाण्याला उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आता चिप्स टाकून घेऊया. चिप्स मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत सकाळी पण. याला आता छान अशी थोडीशी उकळी आणू. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. खळखळ अशी उकळी आलेली आहे. झालेलं आहे आपले चिप्स. तर ते काढून आपण सुकत घालून घेऊया. अशा पद्धतीने चिप्स एका ह्याच्यात काढून घेतलेले आहे. छान असे चिप्स उकडलेले आहेत. आता आपण हे घालून घेऊया. हां, अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्यावरती किंवा प्लास्टिकच्या कागदावरती चिप्स घालून घ्यायचे आणि 2 दिवस खडखडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. हे सर्व चिप्स सुकायला घातलेले आहेत. बटाट्याचे आपले चिप्स पांढरे शुभ्र असे झालेले आहेत आणि वाळलेले आहेत. 2 ते 3 दिवस छान असं कडक उन्हामध्ये वाळलेले आहे. हा व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर स्नेहल कार्बोर्ड्स किचनला लाईक करा, शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा. थँक्यू.